जय शिवराय, जय महाराष्ट्र. आपण बघू शकता आपल्या पाठीमागे ह्याच्या कोलंबस जातीचे नारळाचे झाडं आहेत आणि त्याला नारळ लागायला 3.5 वर्षामध्ये चालू झालेले आहेत. एका झाडाला लहान मोठे सगळे नारळ धरून 350-400 नारळ आहेत आत्ता सध्याला. पण आपण 3.5 वर्षाचं असल्यामुळे त्यांना काय आपण जास्त ट्रीटमेंट वगैरे देऊन त्यांना आपण हे करत नाही, कारण की झाडांची ग्रोथ व्हायची अजून बाकी आहे. त्याच्यामुळे आपण जास्त हे करायचं नाही. आणि आता बघू शकता लहान मोठे सगळे धरून आपल्याकडे 1500 झाडं आहेत. टोटल 1500 म्हणजे 1500 झाडं आहेत आपल्याकडे. आणि आपण प्रॅक्टिकलसाठी झाडं लावली होते की बाबा आपल्या मातीमध्ये सक्सेस होतील का नाहीत हे बघण्यासाठी 250 झाडं आहेत. आणि त्या 250 झाडांना नारळ लागायला चालू झाल्याच्या नंतर आपण दुसरे यावर्षी 1000 नारळांची लागवड केलेली आहे. आपण लई पकडायचं नाही, एका झाडांना 300 नारळ पकडूत 300 गुणिले 20 म्हणजे 6000 होतात. आणि 6000 गुणिले 1000 म्हणजे 60 लाख रुपये शेतीतून उत्पन्न भेटतं आपल्याला. तर कुठल्या IT मध्ये कुठल्या ह्याच्यामध्ये कोणाच्या हाताखाली नोकरी करायची काय गरज आहे? शेती परवडते, फक्त ती डोक्याने केली पाहिजे आणि नवीन युगाची शेती केली पाहिजे. तेच ऊस, तेच सोयाबीन, तेच तूर त्याच्यामध्ये न राहता नवीन काहीतरी प्रयोग करून बघितले पाहिजेत. आणि खरंच ह्याच्यामधून उत्पन्न आहे. बऱ्याच ठिकाणी आम्ही जाऊन पाहिलं होतं. पण आपल्या इकडे कसं असतं, वडजेपारजे एकच पीक घेत आलेले असतात, त्याच्यामुळे रिक्स घ्यायला तयार नसतात. पण आपण नवीन युगाच्या शेतकऱ्यांनी किंवा शेतकऱ्यांच्या मुलाने 100% रिक्स घेतलं पाहिजे. आणि रिझल्ट तर आपल्या पाठीमागेच आहेत. हे कोलंबस जातीचे आहेत. आता नवीन पण व्हेरायटी कोलंबसचीच आहे. आणि हे बघू शकता, हे 1.5 वर्षाचे झाड आहेत, म्हणजे 12-13 महिन्याचे झाड आहेत. तर मग जर माहिती आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका.